हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय नेक्स्ट ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये आपल्याला दिसणार आहे गणपतीचे डेकोरेशन्स, राखीचे सेलिब्रेशन्स आणि मी डेकोरेशन्स कसे केलेत आणि काय टेक्निक यूज केली आहे गणपतीसाठी हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. तर राखीला मी मेहंदी काढते आणि मी माझी मेहंदी काढते कुठल्याही कार्यक्रमाला असू दे. ते मी लेफ्ट हँडवरून ही राईट हँडसाठी मेहंदी काढलेली आहे. ती फ्रंटनी काढून मला थोडा वैताग येतो आहे म्हणून ही इकडे तिकडे झाली आहे. पण तुम्ही जर बॅक साईडची मेहंदी बघताल ना तर ही खरंच कोणी बोलणार नाही की लेफ्ट हातावरून काढलेली आहे. सो ही बघा, ही माझ्या लेफ्ट हातातली मेहंदी कशी वाटते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडते पण करत नाही तुम्ही सबस्क्राईब, तर प्लीज माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा. आणि आम्ही माझा भाऊ कामाला गेला होता, राखीला सुट्टी नव्हती, मग तो संध्याकाळी आला, मग आम्ही त्या राखी सेलिब्रेट केली. आणि खूपच मस्त दिवस होता राखीच्या नंतर, कारण का नेक्स्ट डेपासून गणपतीची शॉपिंग स्टार्ट होणार होती. तर आम्ही ते CSTला गेलो. CSTला आम्ही गेलो होतो भुलेश्वर मार्केटला. क्रॉफिटला उतरायची होती पण खूपच गर्दी होती, मग येताना टाईम पण झाला तर नाही उतरता आलं, म्हणून डायरेक्ट भुलेश्वरला गेलो. आणि तुम्ही माळा बघतायत म्हणजे रिजनेबल रेटमध्ये होते इथे. मी तर बोलेल सगळ्यांनी एकदा तरी दिला पाहिजे विजिट इकडे, कारण का जर आपल्या इथे खूपच महाग पडतं जर तुम्ही ठाण्या वगैरे साईडला राहता तर, आणि उल्हासनगर साईडला म्हटलं तर आणखीनच महाग. तर इथे मस्त होतं. आणि वरती बघताय तर मला आणखीनच खूप व्हरायटी दिसली. मग तिथं विचारलं, दादा हे वरती पण आहे का दुकान? तर बोलले हां तिकडनं राईट जा. मग बघितलं तर एवढ्या मोठ्या शिड्या होता. पण इकडे वरती जाऊन बरं वाटलं, कारण का कंठी, माळ, फुलं, लटकन वगैरे सगळे एकाच ठिकाणी भेटत होतं आणि खूप मस्त. आणि रेट रिजनेबलच होता मी बोलेल. पण नवीन माणसं बघून ते थोडं एकाने एक रेट सांगायचा, दुसऱ्याने दुसरा रेट सांगायचा, हे झालं. पण ते आपल्यावर असतं घ्यायचं का नाही. मी नाही घेतला, कारण का मला असं पटत नाही. तुम्ही एक रेट सांगा आम्ही घेतो त्या रेटनीच, पण तुम्ही बोलताल 300ला आणि मग केला 400ला, तर तसं असेल तर मी घेत नाही. तर या दुकानामध्ये ते एक मला आवडलं नाही. बाकी व्हरायटीज भरपूर होत्या. त्यानंतर मुंबईला गेलीच आहे तर मी स्वतःसाठी पण शॉपिंग करेन, कारण का गणपती येतं बाबा, चांगलं दिसणं तर मस्टच आहे प्रत्येक मुलींसाठी. तो येस, इथं मी थोडी माझ्यासाठी पण शॉपिंग केली. आणि त्याच्यानंतर आम्ही नेक्स्ट डेला गेलो गणपतीची. आता नवीन टेक्निक असे ऑनलाईन तर भरपूर बघितलेत, ऑर्डर केल्यावर पण येतात की नाही माहीत नाही, मी तर त्याला ट्राय नाही केलं. पण आम्ही आमच्याच भाऊ बहिणींनी म्हटलं जर आपण बघूया, पाईपवाल्याने दिले तर दिले, हार्डवेअरमध्ये जाऊन विचारूया. तर आम्ही मेजरमेंट घेऊन गेलो होतो आणि मग त्यांनी दिले की हो आम्ही देतो म्हणून. तर मग आम्ही मेजरमेंट घेऊन गेलो होतो. तर त्यांनी 6 पाईप्स आम्हाला टोटल लागले. आणि आपली नीलकमल बघा पार केली तिकडे. तर 6 पाईप्स आम्हाला टोटल लागले आणि त्यांनी त्याच्यातच मग कटिंग वगैरे करून दिले. आणि खूप हे पण पाईप जास्ती महाग नाही गेले आम्हाला, जास्ती काय 450-500 असेलाच गेले असतील 6 पाईप्स. आणि ते पण कटिंग मेजरमेंट सगळी त्याची मेहनत. माझा दादा त्याला बिचारायला थोडा मदत करतो आहे, कारण का काम भरपूर आहे. एकाच्या ह्याच्यावर बसलं तर दिवसभर इथेच जाईल. तो प्रत्येक एक पाईप कटिंग करूस्तवर, मग त्याचे मेजरमेंट्स घेऊस्तवरती तरी पण आमचे अर्धा-1 तास तर गेला असते तिकडे. म्हणून दादा पण त्याला हेल्प करत होते. आणि असे जे येणारे जाणारे पण होते ते पण विचारत होते, असेंबल झाल्यावरती येत होते आणि विचारत होते हे कशाला पाहिजे एवढे पाईप्स कटिंग. तर ते बोलले की गणपतीसाठी आहे. आणि तो पोरगा पण मला पण फोटो पाठवा, हां मग मी ते नेक्स्ट कस्टमर येईल त्याला सांगेल म्हणून असं वगैरे. तर आम्ही बोललो ठीक आहे पाठवला. आणि आम्ही पाठवलासुद्धा. तर इथे थोडा पाऊस आला होता म्हणून मूड ऑफ झाला होता, पण नाही तो नंतर कमी झाला. अरे ऑब्व्हियसली त्याचा सीझन येतो तो येईलच. आणि ते आम्ही दादाला आमच्या शॉपिंग दाखवत होतो. आदल्या दिवशी आम्ही CSTला गेलो तर ते काय आणलं ते. आणि मग तर परत बॅक टू असेंबलिंग. सो इथे गणपतीची असेंबलिंग करतो आहे तर ते झालेलंच आहे ऑलमोस्ट. तर असेंबल केल्यानंतर ना असं खूप बेसिक वाटत होतं. आणि ते डेकोरेशन्सचं लोड घेणार नाही घेणार खूप डाऊटफुल होतं. म्हणून त्याला आम्ही काय बोललो, आता मधी पण एक पट्टी टाक आणि आजूबाजूनी पण टाकतो. तो बाजूला नाही देत बोलला, पट्टी पण वरतून देतो आणि समोर आणि बॅक साईडला देतो. बाजूला का नव्हतं देत, कारण का त्याचे जे 4 टाईप्सचे अँगल होते ना ते त्याच्याकडे नव्हते, म्हणून तो बोला नाही देत. तर आम्ही बोललो ठीक आहे चल नाही देत तू तर नको देऊस, जे आहे तेवढंच देऊया. तर मग हे फायनल लुक आहे जे आफ्टर मॉडिफिकेशन आहे असा. तर हे आमचा फायनल लुक आहे आमच्या डेकोरेशनसाठी जो साईडचा पॅच असेल तो. तर थोडेफार इथं तिथं काहीतरी राहिले होते तर तो टचअप करत होता. कुठे कमी थोडेफार मेजरमेंट त्याच्याकडून पडले तर ते थोडंफार टचअप चालू होतं. आणि येणारे जाणारे पण मग लोक विचारत होते हा कशाचा सेटअप आहे कशाचा सेटअप आहे. तर आम्ही बोललो गणपतीसाठी. बोलतात अरे वा मस्त, टेन्शनच गेलं ना. टेन्शन असं काही नसतं, फक्त आपलं हा एक क्विक आहे, कारण का गेल्या वर्षी आम्ही 0पासून चालू केलं होतं आणि मला खूप मजा आली गणपतीचे डेकोरेशन करायला. तेवढंच आपल्याला ना खूप समाधान वाटतं. ॲक्च्युली काम असतं भरपूर पण असं वाटत नाही, कारण का आपल्या घरी पाहुणे येतात आणि जे आपल्याला आवडतात तर आपण त्यांना वैतागत नाही, हे एक असतं.
सो इथे आम्ही फायनली सगळं असेंबल केलं, बिलिंग केली आणि निघालो घरी जायला. तो आता घरी जायला निघालो तर गाडी बघतोय तर ठीक आहे. गाडीच्या पाठीमागे भरपूर असं पाणी आहे आणि एका साईडला छोटा हत्ती लागलेला आहे. तर बॅक साईडला पण नाही जाऊ शकत. जे जायचं समोरून जायचं तर एवढ्याशा जागेमध्ये आम्ही कसं तरी ॲडजस्ट करून डोर ओपन केला. प्लीज यार पार्क गाडी व्यवस्थितच करा यार, खूप डिफिकल्ट होऊन जाते. माझा भाऊ आणि मला गाडी सांभाळून उघड, डोर ओपन कर, व्यवस्थित गाडी बस, बाजूला गाडी लागली. सो हे ना एक हेक्टिक होऊन जातं लेडीजसाठी तरी स्पेशली. ज्यावेळेस जेंट्स लोक बोलतात की गाडी आहे बाजूला, व्यवस्थित बस. आणि तुमच्यासोबत पण असं होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याच्यानंतर इथे पार्सल आलं होतं, माझ्या मम्मीचं पार्सल आलं आहे, ते मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवेल. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो आमच्या गणपतीची तयारी किंवा आमचा गणपती कुठपर्यंत सजला व नटला आहे बघायला. तर ते बोलले ताई झालेला आहे, फक्त थोडासा टचअप राहिला आहे, तुम्ही बघा पण असं व्हिडिओ नका काढू. मी बोलले ठीक आहे. मी बोलले इतरचा काढू का? तर ते बोलले अच्छा ठीक आहे काढा. तर यांचं ना मला नक्षीकाम एक तर खूप आवडलेलं आहे आणि ह्यांचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते पण खूप आवडलं. मग एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही डॉमिनोजला गेलो ह्यांचा चीझी पिझ्झा खायला. तो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये टाकेल. तर आतापर्यंत तुम्हाला माझे व्हिडिओ ब्लॉग्स आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.